पुण्याजवळच्या खडकवासलामधून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आलेली आहे। इथल्या एनडीएच्या अकॅडमीमध्ये 18 वर्षाच्या एका मुलाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेले आहे। आरोप आहे रॅगिंगचा। या प्रकरणामुळे आता गंभीर वळण लागलेलं आहे आणि त्या संदर्भात चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। पुण्यात एनडीए 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू। पंख्याला गळफास घेऊन संपवलं जीवन। वरिष्ठ कॅडेटकडून रॅगिंग झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। बहुत दुखी है मन। अकेला बच्चा था, 18 साल की उम्र थी, एनडीए में आया। वो उसका सपना था, अंतरिक्ष नाम था उसका, बहुत सपने थे उसके, सब खत्म हो गया। पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीवर शोककळा पसरली आहे। अंतरिक्ष कुमार हा 18 वर्षीय कॅडेट 2 दिवसापूर्वी हॉस्टेलमधील खोलीत मृत अवस्थेत आढळला। सकाळच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे सहकार्याने त्याचा शोध घेतला, तेव्हा त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला। प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केलाय, मात्र घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट न मिळाल्यामुळे मृत्यूचं गूढ वाढलंय। थाने में हम गए, हमने जो बोला वो उन्होंने रिकॉर्ड ही नहीं किया और मराठी में लिख के हमको दे दिया, बोला साइन कर लो। बाद में हमें दिल्ली से हमारे बच्चों ने बताया कि इसमें गलत लिख दिया है कि वो अपनी ट्रेनिंग से परेशान था, जबकि ऐसा नहीं है। ट्रेनिंग से बिल्कुल परेशान नहीं था, वो खुशी खुशी आया था। अंतरिक्ष कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशच्या लखनौ मधला। त्याचे वडील रवि प्रताप सिंग निवृत्त आर्मी हवालदार आहेत। लखनौ आर्मी स्कूल मधून अंतरिक्षनं शिक्षण घेतलंय। त्याने एनडीए प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 415 गुण मिळवले होते। अंतरिक्षचं भारतीय हवाई दलात भरती होण्याचं स्वप्न होतं। उसका सपना ही था, फौज में भर्ती हुआ, फर्स्ट अटेम्प्ट में पास हुआ है। पढ़ने में बहुत अच्छा बच्चा था वो, ऐसा कुछ नहीं हुआ। उसके सीनियर उसको परेशान कर रहे थे, जिसकी वजह से जो है वो दुखी था और उसने इसकी कंप्लेंट भी की थी। मदर को भी अपने बताया उसने कि ऐसी ऐसी बात है। एक बार उनके अधिकारी ने उसको यहाँ बुलाया मदर को कि भाई आप समझा के जाओ। समझा के गए, उसके बाद ठीक चल रहा था, लेकिन परसों पता नहीं क्या हुआ है रात में। उसके बारे में ना हमें कोई फुटेज दिखाई गई अभी तक, ना कोई उसके वीडियो दिखाए गए, जबकि पुलिस ने देखा है, हमें नहीं दिखाया। पण एनडीए मध्ये दाखल झाल्यानंतर अंतरिक्ष स्वप्नांचा सुराडा झालाय। इथे सिनियर कॅडेट्स कडून त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी आई वडिलांकडे केली होती। अकॅडमीमधील अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली, मात्र कोणतीच ठोस पावलं न उचलल्यामुळे अंतरिक्षला टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। अंतरिक्ष कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे एनडीएतील प्रशिक्षण आणि कॅडेट्सच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। एनडीएच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे निर्देश दिल्याचं सांगितलंय। या दुःखाच्या काळात कुटुंबाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही एनडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलंय। एनडीए सारख्या सैनिकी प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलांवरती रॅगिंग होणे ही गंभीर बाब आहे। अंतरिक्षने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, हे गूढ अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र या प्रकरणी आता एनडीए आणि पोलीस काय तपास करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, एनडीटीव्ही मराठी, पुणे।